अध्ययन निष्पत्ती 020101 विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा आणि शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात. इयत्ता 2 विषय मराठी कविता फुग्यारे. प्रश्न पहिला. फुगा हेलकावे का घेत आहे? पर्याय 1 वाऱ्यामुळे, 2 पावसामुळे, 3 दोरीमुळे, 4 पक्षामुळे. बरोबर पर्याय वाऱ्यामुळे. प्रश्न दुसरा. फुग्याला इंग्रजीत काय म्हणतात? 1 बॉल, 2 बलून, 3 कॅप, 4 पॉट. बरोबर पर्याय बलून. प्रश्न तिसरा. गटातील जोडाक्षर असलेला शब्द सांगा. 1 फुगा, 2 चंद्र, 3 तारे, 4 खो खो. बरोबर पर्याय खो खो. प्रश्न चौथा. फुग्यामध्ये काय भरतात? 1 पाणी, 2 हवा, 3 रंग, 4 फुले. बरोबर पर्याय हवा. प्रश्न पाचवा. मुले चंद्राच्या घरी मुक्काम करायला कोणाला सांगतात? पर्याय 1 पक्ष्यांना, 2 ढगांना, 3 फुग्यांना, 4 झाडांना. बरोबर पर्याय फुग्यांना. प्रश्न 6वा. फुगे कोठे मिळतात? 1 दवाखान्यात, 2 दुकानात, 3 घरात, 4 शाळेत. बरोबर पर्याय दुकानात. प्रश्न 7वा. उलट क्रमाने लिहिला तरी तसाच राहणारा शब्द सांगा. पर्याय 1 खरा, 2 सरस, 3 नऊ, 4 काम. बरोबर पर्याय सरस. प्रश्न 8वा. आकाशात ढग केव्हा दिसतात? 1 उन्हाळ्यात, 2 हिवाळ्यात, 3 पावसाळ्यात, 4 सकाळी. बरोबर पर्याय सकाळी. प्रश्न 9वा. फुगा फुटल्यानंतर त्याचा होणारा आवाज. पर्याय 1 सुडसुड, 2 फट, 3 फाडफाड, 4 कडकड. बरोबर पर्याय फट. प्रश्न 10वा. ढग कोठे असतात? पर्याय 1 पाण्यावर, 2 आभाळात, 3 गावात, 4 घरावर. बरोबर पर्याय आभाळात. प्रश्न 11वा. कोणता फुगा आकाशी उंच जातो? 1 रंगीत, 2 हवा भरलेला, 3 फुटलेला, 4 पाणी भरलेला. बरोबर पर्याय हवा भरलेला. प्रश्न 12वा. फुगा कशापासून तयार करतात? 1 कापड, 2 कापूस, 3 रबर, 4 प्लास्टिक.
बरोबर पर्याय रबर. श्री अमोल भास्कर मोरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शाळा क्रमांक 70, खंबाळपाडा. युडायस नंबर 272106060201.